श्रीकृष्ण भगवान सांगतात, जेव्हा ठाकूरजी अगदी लहान होते, नंदगावात राहत होते, तेव्हा एक प्रसंग आपण सगळ्यांनी ऐकला आहे, गोवर्धन पर्वत उचलण्याचा. पण त्या गोवर्धन उचलण्यापूर्वी जे शब्द श्रीकृष्णांनी उच्चारले होते ना, ते खूपच गूढ आणि अर्थपूर्ण होते. गावकरी सगळे इंद्राची पूजा करण्यासाठी निघाले होते, पण ठाकूरजींनी त्यांना थांबवलं. नको, इंद्राची पूजा करू नका. जर पूजा करायचीच असेल तर सूर्यदेवाची करा, कारण आपलं संपूर्ण जीवन त्यांच्यावर चालतं. पूजा करायचीच असेल तर गोवर्धन पर्वताची करा, कारण आपल्या गायी तिथे चरतात. त्यांच्यामुळेच आपल्याला दूध मिळतं आणि त्यातूनच आपला संसार, आपला व्यवसाय चालतो. हा होता गोवर्धन पर्वताचा खरा अर्थ, त्याचं महत्त्व. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं होतं, जीवनाचा देव म्हणजे सूर्य. विचार करा, सूर्य म्हणजे कोण? तो तोच देव आहे ज्याने रामांना पाहिल, कृष्णांना पाहिल, नरसिंह, वराह, वामन या सर्व अवतारांना साक्षी राहिला. सृष्टीच्या आरंभापासून आजपर्यंत तोच, तसाच तेजस्वी, तसाच प्रखर, तसाच सनातन. तोच आहे खरा सनातनी. मला वाटतं सृष्टीची पहिली निर्मितीच सूर्य असावी. सर्व काही सूर्यापासूनच सुरू झालं आहे. तोच लाईफ गॉड आहे, ज्याला आपण दररोज डोळ्यांनी पाहू शकतो, ज्याचं तेज अनुभवू शकतो. म्हणूनच आपल्या भारतात सांगितलं आहे, सूर्यदेवाला प्रथम प्रणाम करा, कारण जीवनाचा पहिला आणि खरा स्रोत तोच आहे.